खूपच आनंदाची बातमी अशी तुमच्याशी शेअर करायची आहे मैत्रिणींनो. आणि पहिल्यांदा जर मला बघत असाल तर रामकृष्ण हरी, मी प्रिया आहे. आणि माझा मोठा मुलगा अखिलेश याने स्वरचित्तची कविता माझी आई ही एका अंकाने प्रकाशित केलेली आहे. त्याचं झालं असं की माझा मुलगा त्याने जी कविता रचलेली होती सरांनी फेसबुकवरती टाकली आणि त्या अंकानेच आम्हाला संपर्क केला आणि तुमच्या मुलाची कविता आम्हाला प्रकाशित करायची आहे असं म्हटलं. आणि आम्ही हो म्हणल्यावर त्यांनी त्यांचं जे लहान मुलांचा अंक दरवर्षी प्रकाशित होतं त्यामध्ये त्यांनी प्रकाशित केलेली आहे. तर हीच बातमी कोणत्याही आईला अभिमान वाटावा असेच आहे, त्यामुळे मी तुमच्याशी शेअर करावी म्हणलं. आणि त्याच्यासाठी आज त्याच्या आवडीचा पदार्थ म्हणजेच टोमॅटो ऑमलेट, खूप अशी युनिक नाही पण रेसिपी खूपच छान आणि टेस्टी लागते. घरी असणारे इंग्रेडियंट्सच याला पुरे होतात आणि माझ्या मुलांची फार फेवरेट आहे, खास करून अखिलेशची. इथे 3 चमचा मी बेसन पीठ घेतलंय, 1 चमचा रवा घेतलेला आहे. मेजरमेंट वाटीने सुद्धा घेऊ शकता. छान असा रवा चाळून घ्यायचा आणि त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर हे घालायचं, हळद घालायची, मीठ घालायचं, हिरवी मिरची आणि लसण मिक्सरमधून काढून टाकलेला आहे आणि जिऱ्याचं पावडर सुद्धा टाकलेला आहे. आता पाणी घालून त्याला छान असं मिक्स करायचं आणि अर्धा तास रेस्ट द्यायचा आहे. जर मुलं कांदा टोमॅटो वगैरे खात नसतील तर मिक्सरमधून काढून घातला तरीही चालेल, जेणेकरून त्यांना दिसणारही नाही आणि त्यांच्या पोटातही जाईल. आता अर्धा तास रेस्ट दिल्यानंतर या पिठाला बघा या प्रकारचं बॅटर झालेलं आहे. मी इथं पोळ्याचाच तव्यावर करते, कारण जे नॉनस्टिक तवा आहे त्यावरती व्यवस्थित होत नाही, मला असा अनुभव आलेला आहे. त्यामुळे इथे मी कडक असे छान होतात, त्यामुळे पोळीचाच तवा घेतलेला आहे. अगोदर तेल पूर्ण तव्यावरती पसरून घेतलं, बॅटर व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे ओतून घ्यायचे. फार असं घट्ट करू नका बॅटर, फक्त एवढं लक्षात ठेवा. आता वरतून तेल घालायचं आणि झाकून 2 मिनिटं ठेवायचं आहे. 2 मिनिटं झाकल्याच्या नंतर छान असा वरतून सुद्धा नरम शिजतो आणि खालून कडक क्रिस्पी होतो. आता सुंदर असा आपला टोमॅटो ऑमलेट तयार झालेला आहे. मुलांना तुम्ही सॉस सोबत देऊ शकता किंवा नुसताही देऊ शकता, लोणचं सोबत देऊ शकता, टिफिनमध्ये देऊ शकता. आता अखिलेशसाठी खास केलेला आहे, बघू त्याची प्रतिक्रिया. आता टेस्टी झाले पण खरं म्हणजे इथपर्यंत तर तुम्ही आलाच आहात तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब